CSR ची सूत्रे सरकारच्या हाती, निधीच्या विनियोगासाठी महा CSR प्राधिकरण. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR. स्वतःच्या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून उद्योगाकडून या निधीचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी CSR वर सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. तर या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतील, तर गव्हर्निंग काउन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य, सचिव तसेच कार्यकारी काउन्सिलचे प्रमुख असतील आणि या प्राधिकरणाच्या स्थापनेचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर पहा, सध्या गुजरात आणि गोव्यामध्ये असे प्राधिकरण आहेत. देशातील एकूण खर्चापैकी जवळपास निम्मा म्हणजे 46% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये राज्यात CSR पोटी किती एकूण 8,939 कोटी रुपये खर्च केले गेले, तर 2024-25 मध्ये 8,630 कोटी रुपये खर्च केले. ओके, विशेष म्हणजे एकूण निधीच्या 50% जी रक्कम आहे ती मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांमध्येच खर्च झालेली आहे. मग मराठवाडा त्यानंतर ग्रामीण भाग यामध्ये पैसे वगैरे तिथे खर्च होत आहेत का, किंवा CSRचं जे फंड आहे ते खर्च होत आहे का, तर बिलकुल नाही. मग याच निमित्ताने पाहता महाराष्ट्र शासन त्यांची जी सूत्र आहेत CSR प्राधिकरणाच्या अंतर्गत घेत आहेत. यामुळे होणार काय आहे, तर CSR ची जी रक्कम आहे ती योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जिथे अत्यावश्यक आहे फंडची, मग तिथंच ते खर्च केला जाणार आहे व मराठवाड्याचा विकास जो आहे तो परत एकदा नव्याने होऊ शकेल अशी अपेक्षा आहे.